1,00,000 टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच झाले। किती मेहनत करायला लागते हे साहेबांना येऊन पहा म्हणा, म्हणजे स्वतः कागदी घोडे नका नाचू। तर यायनं का उपकार नाही केले शेतकऱ्यावर की तूर खरेदी हे केली म्हणून? नमस्कार, मी अश्विन बापट, आपण बघताय एबीपी माझा। ज्याच्या जीवावर आपले राज्यकर्ते मोठे झाले त्या बळीराजाला हिणवणारं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी तर केलं, पण त्याच दानवेंना उत्तर देण्याची संधी आम्ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना देतोय। नेहमी कॅमेरासमोर असणारे रावसाहेब काल बरळले, पण ज्यांच्याविषयी त्यांनी विधान केलं त्याच शेतकऱ्याला काय वाटतंय हेच जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। हा सत्तेचा माज आहे की शेतकऱ्यांविषयीची असंवेदनशीलता? विरोधात असताना गळा काढणारे आपले नेते सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्याला विसरून का जातात हेच आपल्याला आज शोधायचं आहे। तेव्हा तुम्ही मनमोकळेपणाने या सगळ्या संदर्भातल्या आपल्या प्रतिक्रिया द्या, आपली मतं मांडा। त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 02266160 आपला नंबर आहे, 022-661-60-216। आणि आपल्याला फोन यायला देखील आता सुरुवात झालेली आहे। आणि आपण फोन कॉल्स देखील घेणारच आहोत। मात्र हे कोणतं वक्तव्य आहे ज्याच्यामुळे नवा वाद निर्माण झालाय, काय म्हणाले होते रावसाहेब दानवे, बघूया। हे विषय तुम्ही सध्या बंद करा। कोणते? तूर खरेदी, ऊस खरेदी, बाजरी खरेदी, जे झालं ते सांगा। रडे धंदे करू नका। तुरीचं असं झालं, कापसाचं झालं, नाही राव यंदा साल बेकाराचे, बिलकुल काढून टाका डोक्यातून। हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग जेडीपीला आल्या कशा 22 जागा? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं गोणा, ते आम्ही पाहू। सगळी 1,00,000 टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच झाले आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं गोणा, ते आम्ही पाहू। सगळी 1,00,000 टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा तरी रडतेच झाले। तेव्हा हेच ते वक्तव्य होतं ज्याच्यावरनं सगळा वाद निर्माण झालेला आहे। 24 तास उलटत आलेले आहेत, मात्र अद्यापपर्यंत तरी शेतकऱ्यांची त्यांनी माफी मागितलेली नाहीये। आणि या सगळ्या संदर्भात आता आपल्याला फोन कॉल्स देखील यायला लागले आहेत। पहिला फोन घेऊया आपण, सुशांत बोलतायत। नमस्कार सुशांतजी, बोला। हा सर, जे महाराष्ट्रात दानवे जे बोललेत ना, हो, त्या महाराष्ट्राच्या विचारांना तडा जाणारी गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांना इथून पुढे काय न्याय मिळेल असं काय वाटत नाही। बर, कारण यांची ना जी बोलण्याची पद्धत आहे ती गुंडशाहीची आहे, पूर्णपणे गुंडशाही। आणि यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणं म्हणजे पूर्ण चुकीचं आहे। शेतकऱ्यांनी आणि मराठा समाजाने एकत्र येऊन हे केलं पाहिजे आणि पहिल्यापासून बाबासाहेब असो किंवा अन्य समाजसेवक असो त्यांनी हेच केलेलं एकीकरण केलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतंय सर? ठीक आहे, धन्यवाद, तुम्ही सविस्तरपणे आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। संभाजी बोलतायत आता। संभाजी नमस्कार, बोला। हा सर, संभाजी बोलतोय, नागर जांभवरून, नांदेड जिल्हा। बोला बोला, नमस्कार। तर मुळात मी एक अजिबात राजकारणी वगैरे नाहीये, कारण असे जेव्हा एक पाक्षिक मतभेद म्हणा किंवा पक्षातील लोक असे जेव्हा वादग्रस्त विधान करतात तेव्हा एक पक्षाची किंवा विरोधी पक्ष म्हणून बोलण्यापेक्षा मी एक अस्सल शेतकऱ्याचा मुलगा बोलतोय। सुरुवातीला मला असं मत मांडायचं की राजकारणी मतासाठी जेव्हा हात रिक्वेस्ट करून शेतकऱ्यांकडे येतात, सामान्य माणसांकडे मत मागायला येतात, आणि जेव्हा हेच एखाद्या वरिष्ठ पदावरती यांची नियुक्ती होते, रावसाहेब दानवे सारखा माणूस भाजपाचा प्रदेशाध्यक्षपदी आहे आणि त्यांनी शेतकऱ्याबद्दल एकदम आक्षेपार्ह विधान करणं एकदम लाजिरवाणी बाब वाटते मला। अशी गरज नाही दानवेंचं विधान करण्याची, त्याच्यावरती खूप विचार करायला पाहिजे। आणि मी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करू इच्छितो की अशा या बेताल वक्तव्य करणाऱ्यावरती अत्यंत कठोर शासन करायला पाहिजे। कारण एकतर तूर खरेदीसाठी एक महिना, मी खरी परिस्थिती सांगतो, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातली, लातूर जिल्ह्यामधील शेतकरी प्रत्यक्षात तिथे जाऊन एक महिना राखण करतात, रात्रभर राखण करतात आणि एवढं करून सुद्धा आम्ही तूर खरेदी केली तरी साले लोक रडतात, हे वक्तव्य म्हणजे नीचपणाचं लक्षण आहे असं तर मी स्पष्ट म्हणतो सर। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात त्याच्याबद्दल। तेव्हा आपण बघतोय संताप कशा प्रकारे आहे शेतकऱ्यांचा। आणखी एक फोन आलाय, तो आपण घेऊया। गंगाधरजी बोलतायत नांदेड वरूनच। गंगाधरजी नमस्कार, बोला। हॅलो, बोला। हा, दानवे जे बोलतात त्यांची विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणायला पाहिजे। कारण आज त्यांच्याकडून दानवे साहेब जे बोलतात त्यांच्याकडून, तुमच्या टीव्हीचा व्हॉल्यूम बंद करा, तुम्हाला मी विनंती करतो, आणि सलग बोला। टीव्हीचा व्हॉल्यूम प्लीज बंद ठेवा।
हा बोला आता. हॅलो, दानवे साहेब जे बोलत आहेत हम्म, त्यांचा म्हणजे हा भाग म्हणजे विनाशकाल विपरीत बुद्धीच म्हणावी लागेल. हम्म, हम्म. कारण त्यांच्याकडून शेतकऱ्यांनी फार मोठ्या अपेक्षा केल्या होत्या, परंतु आज ते शेतकऱ्याबद्दल जे बोलत आहेत हम्म, हम्म. ते ऐकून फार वाईट वाटतं. खरंच फार जास्त अपेक्षा होत्या त्यांच्याकडून. हम्म, हम्म. जे की एक शेतकरी माणूस, हो. आमचा शेतकरी माणूस आहे मराठवाड्याचा दानवे साहेब आमचे, हम्म, हम्म. तरी त्यांना कळवळ शेतकऱ्याचे तीळ मात्र वाटत नाही. हम्म, हम्म, हम्म. यांना काय म्हणावं. देवेंद्र साहेबांनी यांची जरा दखल घ्यायला हवी. हम्म. आलं ठीक का? आहे, धन्यवाद. तुम्ही आपली प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. तेव्हा मुख्यमंत्री आणि त्यासोबतच पंतप्रधानांना थेट साथ घालतायत शेतकरी. पुढचा फोन आपण घेऊया. नमस्कार, बोला. हॅलो, माणिकजी बोला. नमस्कार, हा सर, देवळा तालुक्यातून बोलतो. बोला. तर यांच्याकडून एवढी मोठी अपेक्षा होती, हम्म, हम्म. यांनी फार शेतकरी देश वेगळा लावला. हम्म, हम्म, हम्म. हा यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायच्या? हम्म. धन्यवाद. तुम्ही आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याच्याबद्दल. तेव्हा खूप संताप, खूप चीड, निषेध व्यक्त होतोय, कारण बऱ्याच मोठ्या अपेक्षा होत्या त्यांच्याकडनं आणि त्याच मंडळींकडनं अशा प्रकारची वक्तव्य, त्याच जखमीवर मीठ चोळण्याचा प्रकार होतोय. इकडे शेतकरी तासनतास, दिवसेंदिवस रांगेमध्ये आहेत तूर खरेदी संदर्भात. निर्णय झाल्यानंतर अंमलबजावणी होत नाही, आदेशच आले नाही, त्यामुळे तूर खरेदी होत नाही. हे सगळं असतानाच कमी म्हणून की काय आता हे वक्तव्य आलेलं आहे. आणखी एक फोन आपल्याला आलेला आहे बयाजी यांचा. नमस्कार, बोला. सर, बोला. जे दानवेंनी जे वक्तव्य केलंय ना ते हो. सत्तेचा माज एक प्रकारचा म्हणावा लागेल सर. हम्म, हम्म. कारण छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीच्या ज्या बलुतेदाराने जे गोळा करून जे एकत्र जे हो. स्वराज्य उभं केलं या महाराष्ट्रात, हो. त्या महाराष्ट्रात जर एवढ्या मोठ्या पदावर जर बसून जर अशी व्यक्ती जर वक्तव्य करत असेल, ज्या बळीराजाच्या जीवावर यांनी सत्ता स्थापन केली, सरकार आलं आणि आता यांच्यात तोंडून जी काय वक्तव्य व्हायला लागले हो. ते बेताल वक्तव्य केले जातात, त्या हे तर खरोखर सत्तेचा माज म्हणावं लागेल यांना. हम्म, हम्म, हम्म. ठीक आहे, आणि धन्यवाद. तूर खरेदी, बाजरी खरेदी, हो. ऊस खरेदी हे जे यांनी वक्तव्य केलं की बंद करा, रडकांड बंद करा, हो. त्या दानवेंनी एकदा शेतीत 50-50 हजार रुपये टाकून पेरून कष्ट करून बघा म्हणावं, त्यात घामाची किंमत कळेल त्यांना. हम्म, 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 हम्म. तर मी एका शेतकऱ्याचा मुलगा बोलतोय. हो. मी कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या नेत्याचा किंवा कुठल्या संस्थेचा, कुठल्या संघटनेचा नसून मी ठीक. स्वतः शेतकऱ्याबद्दल सहानुभूती आहे म्हणून मी फोन केला आहे सर. हम्म, हम्म, हम्म. धन्यवाद. तुम्ही तुमची सविस्तरपणे प्रतिक्रिया नोंदवली त्याच्याबद्दल. भागवत बोर्डे जालन्यावरनं बोलतात आता. नमस्कार, बोला. नमस्कार सर. बोला. दानवेला सत्तेची मस्ती चढलेली आहे. हम्म, हम्म. आमच्या जालन्यात तूर सध्या पडू नाही, हम्म, हम्म, हम्म. योग्य भाव मिळत नाही आणि हे दानवे बेताळ वक्तव्य करीत आहे. हम्म, हम्म, हम्म. त्याचा मी हम्म, हम्म, हम्म. त्यांची हकलपट्टी केली पाहिजे प्रदेशाध्यक्ष पदावर. हम्म, हम्म, हम्म. हीच आमची मागणी. धन्यवाद. आपण आपली प्रतिक्रिया नोंदवली त्याच्याबद्दल. तेव्हा आपण बघतोय की कशा प्रकारे संताप व्यक्त होतोय. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांच्याकडे ते दाद मागितलीच जाते. सर्वसामान्य शेतकरी अतिशय चीड आणणार असं वक्तव्य, अशी प्रतिक्रिया देतात आणि त्यासोबतच यांना पदावरनं हटवलं पाहिजे अशी देखील या ठिकाणी प्रतिक्रिया येताना दिसते. तुरीचा प्रश्न गेल्या अनेक महिन्यांपासून खरं म्हणजे गाजताना आपल्याला बघायला मिळतोय. मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी जाऊन या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया किंवा प्रयत्न केलेले होते आणि 31 मे पर्यंत आता यासाठी एक्सटेन्शन मिळालेलं आहे. मात्र अजूनही स्थिती सुधारलेली नाहीये. आणखी काही प्रतिक्रिया येतात. रामदासजी बोलतायत. नमस्कार, बोला. हा सर, मी रामदास महाराज शहाणे इगतपुरी. हो, मी एक कीर्तनकार आणि शेतकरी दोन्ही तर्फे बोलतोय. बोला ना. रावसाहेब दानवेंनी जे वक्तव्य केलं 2-3 वेळेस त्यांचं असं शेतकऱ्यांच्या विरोधात जे वक्तव्य होतंय, हा, तर यांनी ही जी खुर्ची आहे यांना असं वाटतं का आमच्या स्वतःची इस्टेट आहे, खुर्ची म्हणजे स्वतःची इस्टेट समजून हे लोकशाही करू राहिले आता, आपलं हुकुमशाही. हो. आणि यांनी 30 मे 2017 जो आता आरक्षणाकरता जो मेळावा होणार आहे म्हणजे आंदोलन होणार आहे, हो. तोपर्यंत यांनी आता खऱ्या अर्थाने रावसाहेब दानवेचा राजीनामा लगेच पाहिजे आम्हाला. हो. आणि मुख्यमंत्र्याचा पण पाहिजे. यांचं कर्जमाफही नको आम्हाला, तुरीला भाव नको, कशाला भाव नको, यांचे फक्त राजीनामे पाहिजे. यांच्यापेक्षा AR अंतुले कितीतरी चांगला मुख्यमंत्री होऊन गेला का त्यांनी शेतकऱ्याची जाणीव घेऊन कर्ज माफ केलंय आणि हे काहीच करत नाही, शेतकऱ्यांच्या विरोधात बोलतात पुन्हा. धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल. तेव्हा आपल्याला
आणखी फोन येतातच आहेत. मात्र काल आम्ही काही शेतकऱ्यांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया घेतलेल्या होत्या. त्यांचं नेमकं या सगळ्या संदर्भात या वक्तव्याबद्दल काय म्हणणं होतं आम्ही जाणून घेतलं. बघूया. रावसाहेब दानवेला असले शब्द वापरायचं शोभत नाही. एका पार्टीचे महाराष्ट्राचे ते अध्यक्ष आहेत आणि आजपर्यंत तुम्ही जे काही शेतीमालाचं आपल्या तुरीला भाव दिले, हमी भाव दिले 5,050 ते फक्त व्यापाऱ्याला दिले. शेतकऱ्याची फक्त 1.5 लाख टन तूर तेवढी फक्त खरेदी केलेली आहे. त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळालेला आहे. 4.5 लाख टन तुरीचा लाभ हा पूर्ण व्यापाऱ्याच्या पदरात तुम्ही टाकलेला आहे, हे विसरू नका. आणि आता आपल्या सोबत आहेत नांदेडहून तिरुपती बोलतायत. तिरुपतीजी नमस्कार, बोला. सर नमस्कार सर. मग सर बोला. सर्वात पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचं अभिनंदन करतो सर. कोणत्याच चॅनलनं शेतकऱ्यासाठी बाजू मांडली नाही सर. एबीपी माझानं सर आणि तुम्ही स्वतःहून आमच्यासाठी बाजू मांडली सर. सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन सर. धन्यवाद. बोला सर. नांदेड तालुका कंधारहून मी तिरुपती शिंदे बोलतो सर. बोला. सर रावसाहेब दानवेला सत्तेची मस्ती चढली सर. यात हेच सरकार आहे. या सरकारनं शेतकऱ्याच्या नावावर पद भोगले, सत्ता भोगली आणि आता सत्तेची मस्ती आली सर. रावसाहेब दानवेला नांदेडला आल्यानंतर आम्ही सांगू सर शेतकऱ्याच्या वतीनं आणि शेतकऱ्याकडून सर्व सर तुमच्या चॅनलचं अभिनंदन सर. आणि सर आता सर या सरकारकडून आम्ही कर्जमाफीची कशी अपेक्षा करा सर. आता माझ्यावर 2 लाख रुपये युनियन बँकेचं कर्ज आहे सर. ते तूर घेऊ शकत नाही सरकार सर. आमचं कर्ज कसं माफ करेल सर. तर या सरकारकडून काय अपेक्षा करायची सर. या सरकारकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना माझी विनंती आहे की यांचा ताबडतोब राजीनामा घेऊन यांना यांची जागा दाखवावी सर. धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल. आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत आपला आवाज पोहोचतोय. आणखी एक प्रतिक्रिया फोनवरनं आपल्याला येते, ती आता आपण बघूया. साईराज बोलतायत. नमस्कार साईराजजी, बोला. शहाजी कोले बोलतो सर, जालन्यावरनं. बोला बोला. सर दानवे साहेबांचं निश्चितपणे बेजबाबदार वक्तव्य आहे. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय पर्याय नाही शेतकऱ्याकडे दुसरा. सत्तेचा माज या लोकांना आलेला आहे. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये एकही हिताचा प्रश्न हे लोक उपस्थित करत नाहीत किंवा हाताळत नाहीत. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना यांची जागा दाखवून देईल. शेतकऱ्याच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम हे सरकार करतंय. त्यामध्ये दानवे साहेब यांना कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसताना प्रदेश अध्यक्ष त्या पदावरती बसलेले आहेत. त्यामुळे हा सगळा गोंधळ हा होतोय. मला फक्त एवढंच म्हणायचं, येणाऱ्या काळामध्ये या सरकारला निश्चितपणे शेतकरी उत्तर देईल विधानसभेमध्ये. धन्यवाद. आपण सविस्तरपणे बोललात त्याच्याबद्दल. आता कृषी अभ्यासक गिरीधर पाटील आपल्या सोबत आहेत. गिरीधर पाटीलजी, अशा प्रकारचं वक्तव्य येते, एकीकडे अजून परिस्थिती पूर्ववत नाहीये, तुम्ही काय म्हणालेला? नाही, हे अपेक्षितच होतं. कारण आजपर्यंत शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं आपण बघत होतो. फक्त शिव्या द्यायच्या बाकी होत्या, त्या आता देऊन झालेल्या आहेत. आता शेतकऱ्यांनी ठरवायचं की या सरकारचं काय करायचं. आता हे सगळे आमदार खासदार जे जाऊन बसलेत ना तिथे, यांना जाब विचारण्याची वेळ आता शेतकऱ्यांकडून आलेली आहे. आणि शेतकऱ्यांनी जोपर्यंत आपला स्वाभिमान आणि आपली अस्मिता जोपर्यंत जोपासली जात नाही तोपर्यंत आपणच निवडून दिलेल्या लोकांकडनं जर आपल्या शिवाय खायच्या असतील यापेक्षा दुर्दैव नाही असं मला वाटतं. तुमची मागणी काय आता? मागणी काय असणार आहे? अशा लोकांकडून काय मागणी करणार आहे? एक तर यांची क्षमता राहिलेली नाही काही देण्याची, आणि जे काय आहे ते भस्मसात करण्याची वृत्ती असल्यामुळे शेतकरीच काय कुठल्याही नागरिकाच्या हाती काही लागणार नाहीये. आपण मोठी चूक केली यांना निवडून आणून म्हणजे कष्टकरी वंचित वर्ग शेतकरी या सगळ्यांनी एक मोठी चूक केलेली आहे. आता ती सुधारण्याची वेळ आलेली आहे आणि यांना यांची जागा दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. यांच्याकडे काय मागणी करणार? मागणी बिगडी का नाही, आता यांना यांची जागा दाखवणंच महत्वाचं आहे. गिरीधर पाटीलजी, इतका सगळा रोष संताप एकीकडे व्यक्त होताना दिसतोय. पुढच्या काही तासांमध्ये तुम्हाला दिलगिरी अपेक्षित आहे दानवेंची? दिलगिरी जरी त्यांनी दाखवली ना तर तरी त्यातून काही निष्पन्न काही होत नाही. त्याच्यातून लाथ मारायची आणि सॉरी म्हणायचं याला काय अर्थ आहे? आता हे सगळे सामुदायिक जीवनात वावरत असतं. आपण काय भाषा वापरावी, कुठे वापरावी, एवढं जर तारतम्य नसेल, शिव्या द्यायच्या नंतर दिलगिरी मागायची, याला काही अर्थ नाहीये. दिलगिरीला काहीच अर्थ नाहीये. दिलगिरी जरी आली तरी ती आपण स्वीकारणार नाहीये, बरं का?
एवढा धन्यवाद गिरीधर पाटीलजी, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल. थँक्यू. तेव्हा विविध ठिकाणून प्रतिक्रिया येतात. अनेक अभ्यासकांच्या, शेतकऱ्यांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया बघायला मिळतात. हा सत्तेचा माज आहे असा एक सूर आपल्याला बघायला मिळतोय. शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील आपल्यासोबत आहेत. रघुनाथदादा पाटीलजी, आपली पहिली प्रतिक्रिया आहे वक्तव्याबद्दल. यामध्ये सरकारच्या चुका आहेत, शेतकऱ्यांची चूक नाही आहे. तुरीला भाव दिला नाही, तुरीचं उत्पादन कमी झालं आणि गेल्या वर्षी मग 13,000 15,000 रुपये क्विंटलचे भाव झाले. तर तुम्ही बाहेरतून 15,000 रुपये क्विंटलने तूर आयात करता आणि इथं सांगताना सांगितलं की तूर लावा, आम्ही तुम्हाला भाव देऊ, आणि 50 रुपये किलोचा भाव दिला तर तुमच्याकडं पहिल्यांदा पैसे नाही. 24 तासाच्या आत पैसे द्यायचा कायदा असूनही सरकार तो कायदा पाळत नाही. महिना पैसे दिले नाही. त्याचबरोबर आता बारदान नाही म्हणून सांगितलं, मग आमची तूर उधार घ्या, बारदान आमचंच घ्या, तुम्हाला ठेवायला गोडाऊन नाही म्हणून सांगता, आणि मग शेवटचा दाना खरेदी होईपर्यंत आम्ही तूर खरेदी करू, अशा बाता कशाला मारल्या. दुसरा मुद्दा असा आहे की व्यापाऱ्यांना जे तुम्ही बंधन घातलं 500 क्विंटलचं, त्याआधी मार्च अखेर घातलं, नंतर एप्रिल अखेर घातलं, मग कोण व्यापारी असं धाडस करेल की मोठ्या प्रमाणात खरेदी करू, स्वतःचा जीव तुमच्या वेडीमध्ये अडकून टाकेल. तर अशा पद्धतीचे जे कायदे केले, व्यापाऱ्यांना जी बंधनं घातली, यामुळं तूर खरेदी करायला कोणी व्यापारी आले नाही आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान आहे. शेतकऱ्यांचं नुकसान सरकारच्या धोरणामुळे झालं, आणि तेही या सरकारच्या धोरणामुळे झालं की तुम्ही निर्यात बंदी अजूनही उठवत नाही. बेशरमपणाने वर सांगता की रडगाणं चाललंय. आमचं रडगाणं नाही आहे, तुम्ही ही निर्यात बंदी उठवली नाही, त्याच्यामुळे हे रडगाणं सुरू झालेलं आहे. तेव्हा या सर्व बंद्या उठवा आणि शेती क्षेत्राला खुली व्यवस्था लागू करा, म्हणजे मग शेतकरी तुमच्या मागे रडगाणं करतो का तुम्ही त्याच्या मागे लागता ते बघा. मग धन्यवाद रघुनाथदादा पाटीलजी, सविस्तरपणे आपण आपली प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. आपण बघताय एबीपी माझा. कितीही तूर खरेदी केली तरी शेतकऱ्यांचं रडगाणं सुरूच आहे. दानवेंचं वक्तव्य आलं आणि महाराष्ट्रामध्ये तीव्र संताप व्यक्त व्हायला सुरुवात झालेली आहे. आम्ही फोन लाईन ओपन केलेले आहेत. 661602216 आपला नंबर आहे. 661 60 216. तुम्ही देखील या वक्तव्यावर तुमच्या भावना व्यक्त करायच्या आहेत. आपल्याला फोन येत आहेत. किशन बोलतायत. नमस्कार किशनजी, बोला. सर, मी एकच सांगतो की दानवे साहेबांनी जे घाणेरड वक्तव्य केलंय शेतकऱ्याबद्दल, तर मुख्यमंत्र्यांना एवढी विनंती आहे की दानवे साहेबांचा राजीनामा घेऊन त्यांना त्यांची जागा दाखवावी, एवढीच विनंती आहे. धन्यवाद, आपण सविस्तरपणे आमच्याशी प्रतिक्रिया दिली त्याच्याबद्दल. आता आपल्या सोबत आहेत वैद्यजी. नमस्कार, बोला. मी वैद्य बोलतोय औरंगाबादवरून. बोला बोला बोला. 1 लाख टन तूर खरेदी केल्यानंतर ही जर अशीच भावना असेल तर या बोलण्याला काही अर्थ नाही सर. 1 लाख टन तूर खरेदी केलेली आहे तरीही जर दानवेंच्या विरुद्ध अशी व्यक्त होत आहे, हे काही बरोबर नाही. आणि आता बघा तुम्ही, जालन्यामध्ये 25 डाळ मिल सुरू झाल्या आहेत. ही डाळ आपण खरेदी म्हणजे तूर खरेदी केली म्हणूनच इथे जालन्याचा उद्योगधंदा जो आहे हा भरभराटीला लागलेला आहे. त्याच्यामुळे असं काही समजू नये किंवा शेतकरी अगदी म्हणजे सरकार अगदी शेतकऱ्याच्या विरुद्ध आहे. आणि कर्जमाफी जर करायचीच असेल तर सर्वांना तुम्ही कर्जमाफी करा ना, फक्त शेतकऱ्यांनाच का? उद्योगांना कर्ज माफ करा, बँक एम्प्लॉईजला कर्ज माफ करा, फक्त शेतकऱ्यांनाच का? आम्ही इन्कम टॅक्स पे करतो, आमचे इन्कम टॅक्स मधून तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज माफ करता. कोण इन्कम टॅक्स भरणार आहे याच्यानंतर? तुम्ही जर आमच्या इन्कम टॅक्स शेतकऱ्यांना कर्ज माफ करता. ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या प्रतिक्रियेबद्दल. तेव्हा प्रतिक्रिया येतातच आहेत. फोनचा देखील पाऊस पडतोय. मात्र आणखी काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया कालच आमच्याकडे आलेल्या होत्या. आपण बघूया शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे. अपशब्द कोणीही असणारं बोलू नये कुणाला. एका शेतकऱ्याला, शेतकरी म्हणल्यावर सगळे भारतातले पूर्ण शेतकरी आले, हे बोलणं योग्य नाही. अपमान झालाच की, केला म्हणायचा का प्रश्न? अपमान झाला शेतकऱ्याचा अपमान. आणि आता धुळ्याहून दादाजी बोलतायत. नमस्कार दादाजी, बोला. नमस्कार सर, बोला. बहुतेक आपल्याला फोन कट झालेला दिसतोय. तेव्हा सगळीकडे निषेधाचा सूर बघायला मिळतोय, संताप व्यक्त होतोय. हा सत्तेचा माज आहे का, असा देखील प्रश्न विचारला जातोय. खरोखरच सगळ्या ठिकाणून अशा प्रकारच्या निषेधाच्या प्रतिक्रिया आपल्याला बघायला मिळतात. अनिल निकाळजे बोलतायत आपल्यासोबत. अनिलजी, बोला. सर, हा जो प्रकार आहे, दानवे सर सुद्धा एक शेतकरी कुटुंबात जन्मलेले व्यक्ती आहेत आणि त्यांना शेतकऱ्याची जाण आहे. तरी सुद्धा असं त्यांनी वक्तव्य करणं, हे कदापिही शेतकरी माफ नाही करणारे लोक आहेत. कधीही शेतकरी यांना माफ करणार नाही. हे जे करतात हे इतकं चुकीचं चाललं आहे की त्याची आता सीमा नाहीये. येत्या पंचवार्षिकला
यांच्यावर सरळ ते याच्यातून दिसेल, धन्यवाद. आपण मला येणाऱ्या विधानसभेमधून दिसेल हं. की काय चाललंय. ठीक. यांना फक्त सत्तेचा माज आलेला आहे, आणखी काही नाही. ठीक. थोड्या दिवसांना सत्ता यांची जाणार, दुसरी येणार, तिसरी येणार, पण हे अशा वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. धन्यवाद. आपण प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल. तेव्हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आम्हाला फोन येत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणाहून फोन येत आहेत. ठिकाण वेगळं असलं तरी सर्वसामान्यांचा सूर जो आहे, शेतकऱ्यांचा सूर जो आहे, तो मात्र एकच आहे की हा सत्तेचा माज आहे का, आणि तसं असेल तर या मंडळींना इकडून हटवायला हवं. त्यांना आता मस्ती आलेली आहे. एकतर आम्ही इतक्या संकटात आहोत, आमची तूर एवढी शिल्लक आहे, आमच्याविषयी त्यांना कळवळायला यायला पाहिजे, परंतु तो न येता त्यांनी आमच्याविषयी असं वाईट वक्तव्य करतात, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि आता शंकरजी बोलतायत मालेगावहून. शंकरजी बोला. सर नमस्कार. बोला. दानवे साहेबांनी जे वक्तव्य केलं शेतकऱ्यांच्या विरोधात, अगोदर शेतकऱ्यांनी, आता आमच्या तालुक्यात काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यांचा खेद व्यक्त न करता त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान केलेला आहे. त्यांना या पदावरनं लवकरात लवकर हटवण्यात अशी माझी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. आपण आपली प्रतिक्रिया अगदी नेमक्या शब्दामध्ये मांडली त्याच्याबद्दल. किंवा मालेगाव असेल, औरंगाबाद, नांदेड, जालना, सगळ्या ठिकाणाहून आपल्याला प्रतिक्रिया येतात. या वक्तव्याबद्दल तीव्र रोष, तीव्र संताप व्यक्त होतोय, आणि अजूनही आतापर्यंत कुठलाही माफीनामा आलेला नाहीये दानवेंकडनं. बालाजी बोलतायत आता उस्मानाबादवरनं. नमस्कार बालाजी, बोला. नमस्कार सर. बोला. सर, रावसाहेब दानवेनं जे वक्तव्य केलेलं आहे हो, हे खूप निषेधार्ह आहे. आणि मुख्यमंत्री ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष होते. हो, त्यांनी ज्यावेळेस कृषीदिंडी काढली, त्यांना त्यावेळेस जो शेतकऱ्याबद्दल कळवळा होता, त्या माध्यमातून रावसाहेब दानवेची डायरेक्ट मत आहे की मुख्यमंत्र्याला चपराक आहे. आणि रावसाहेब दानवेनं माफी मागावी अशी आमची अपेक्षा नाही सर. ते जालन्यातून लोकसभेसाठी उभा असतात, त्यांना माझं एकच मागणी आहे की जालन्यातल्या सर्व मतदारांनी रावसाहेब दानवेला त्याची जागा दाखवून द्यावी. ठीक आहे, धन्यवाद. आपण आमच्याकडे बोललात त्याच्याबद्दल. आता विरोधी पक्षाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे जे आपल्या सोबत आहेत, त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊया. तटकरे साहेब, तुम्ही याला काय म्हणाल? कारण वक्तव्यामधून वक्तव्य, वादग्रस्त वक्तव्यांची मालिका दानवेंकडनं बघायला मिळालेली होती. तुरीचा प्रश्न एकीकडे अजूनही पूर्णपणे सुटलेला नाही, आणि त्यातच हे वक्तव्य आलंय. रावसाहेब दानवेंच्या या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आहोत. निवडणुकीच्या मध्ये मोठ्या प्रमाणावरती यश मिळाल्याच्या नंतर यशाचं रूपांतर नशामध्ये कसं होतं, त्याचं उत्तम उदाहरण रावसाहेब दानवेंची अलीकडच्या कालावधीमधली शेतकऱ्यांच्या बद्दलची असलेली वक्तव्य पाहायला मिळतात. खरं तर या शेतकऱ्यांच्या जखमीवरती मीठ चोळण्याचंच एक तऱ्हेचं पाप सत्तारूढ पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे. तूर खरेदी संदर्भामध्ये या सरकारने दाखवलेली पूर्णपणाची अनास्था, एका बाजूला तूर त्यांनी लागवड करावी म्हणून त्याला दिलेलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये शाब्दिक केवळ प्रोत्साहन, आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी काबड कष्ट करून तूर पिकवल्याच्या नंतर किमान आधारभूत किमतीवरती त्याची तूर खरेदी करण्यासाठी व्यापाऱ्यांची भर करण्यासाठी पूर्णपणाने केलेली हेळसांड, हे एक विदारक चित्र पाहत असतानाच दानवेंचं हे वक्तव्य म्हणजे अत्यंत निंदाजनक असं वक्तव्य आहे. खरं तर रावसाहेब दानवेंसारख्या व्यक्तीला आज भाजपच्या राज्यप्रमुख पदावरती राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार त्या ठिकाणी राहिलेला नाही. कारण अशा वाचाळवीरांनीच या राज्यातल्या या शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांनी दुःखित केलेलं आहे. तटकरेजी, जसं आपण म्हणताय की शेतकऱ्यांना दुःख झालेलं आहे, मात्र एकीकडे जसं आपण म्हणतोय 31 मे पर्यंत एक्सटेन्शन मिळालेलं होतं तूर खरेदी संदर्भात, आणि त्यातच हे वक्तव्य येणं, कुठेतरी हा प्रॉब्लेम अजूनही पूर्णपणे सॉल्व्ह झालेला नसताना अशा प्रकारे शेतकऱ्यांनाच एक प्रकारे दोष द्यायचा आणि त्यांना सांगायचं की रडगाणं बंद करा आता तुमचं, त्यांनाच सुनावायचं. काय म्हणायचं या वृत्तीला? मी तीच म्हटलं ना, ही अत्यंत या वृत्तीला नेमका शब्द काय वापरावा याच्याकडे आज माझ्याकडे शब्द नाही आहे. 31 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली म्हणजे काही मेहरबानी केली नाही सरकारने, आणि 31 तारखेपर्यंत शेतकऱ्यांची तूर व्यवस्थितरित्या कशी खरेदी करता येईल याची बघण्याची जबाबदारी सरकार आणि सरकारच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षाची त्या ठिकाणी राहते. हे बोलायच्या ऐवजी त्याच्याबद्दलची शेतकऱ्यांची अवहेलना करण्यासारखी वक्तव्य त्या ठिकाणी करायची, याचा अर्थ नैतिकता तर शिल्लक राहिलेली नाहीतच, परंतु किमान जे सामंजस्य असावं लागतं किंवा जे काही आज
शेतकऱ्यांच्या बद्दलच्या प्रामाणिकपणाच्या भावना मनामध्ये असतील तर त्या पद्धतीचं वक्तव्य आलं असतं. याचा अर्थ हे शेतकऱ्याशी पूर्णपणाने अप्रामाणिकता आहेतच, परंतु एक तऱ्हेची म्हणजे त्यांची कुचेष्टा करण्याचं हे जे काही धारिष्ठ्य दाखवत आहेत हे केवळ एक सत्तेच्यामुळेच त्यांच्या मनामध्ये आलेली ते एक तऱ्हेचं धाडस आहे. लोक या गोष्टी फार गांभीर्याने वेगळ्या पद्धतीने घेत असतात. त्यांना त्यांची जागा निश्चितपणाने जनता दाखविल याच्यात माझ्या मनामध्ये शंकाच काही कारण नाही. तटकरे साहेब, आम्ही जेव्हा फोन कॉल्स आता आम्हाला येतात, अजूनही काही फोन येतात, तेव्हा सगळ्या मंडळींनी हेच मत व्यक्त केलेलं आहे की आता सत्ता आली आणि त्याच्यामुळे ही सत्तेची नशा आहे, सत्तेचा माज आहे आणि आम्ही त्यांना जागा दाखवू निवडणुकीमधनं, असं म्हणतायत लोक. ही वस्तुस्थिती खरी आहे, कारण लोकांना अशा पद्धतीची गुरमी ही कधी पसंत पडू शकत नाही. खरं तर यश पचवणं हे सुद्धा एक मोठं महत्वाचं ठरू शकतं आणि विशेष करून सत्ताधीशांनी लोकांच्या प्रती संवेदनाशील असलं पाहिजे. हे संवेदनाशील असण्यापेक्षा हे संवेदनाहीन आहे आणि लोकांची कुटाळक्या करण्यामध्येच हे जर काही धन्यता बाळगत असतील तर लोकशाहीमध्ये आज महाराष्ट्रातील देशातील लोकशाही प्रगल्भ आहे. योग्य वेळेला त्याच्याबद्दलचं उत्तर लोकांच्याकडनं निश्चितपणाने मिळेल त्यावेळेला मिळेल, पण या अशा प्रवृत्तीला सुद्धा काहीतरी शासन त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी आमची भावना आहे. तटकरेजी, तुम्ही आपल्या सोबतच राहा. आणखी काही प्रतिक्रिया आपण शेतकऱ्यांच्या घेऊया आणि मग बोलूया. दीपक पाटील जी बोलतात नाशिकहून. दीपकजी नमस्कार, बोला. नमस्ते सर. बोला सर, दानवे साहेबांची जी प्रतिक्रिया मी टीव्हीवर बघतोय याच्यात स्पष्ट नमूद होते की सत्तेवर असलेले भाजप प्रणित जे सरकार आहे यांना शेतकऱ्यांविषयी कुठलीही सहानुभूती किंवा त्यांच्याविषयी असलेलं प्रेम दिसत नाहीये. याच्यात एक स्पष्ट झालेलं आहे की दानवे हे प्रत्यक्ष शेतात जाऊन काम करणारे शेतकरी वाटत नाही, तर ते बांधावरून शेती बघणारे शेतकरी वाटतात. आज या लोकांना प्यायला पाणी नाहीये शेतकऱ्यांना, तर हे अशा पद्धतीने वक्तव्य देत असतील तर लोकशाहीची ही कुठेतरी थट्टा वाटते. आणि या ठिकाणी यांनी जे असे बेजबाबदार वक्तव्य देणं म्हणजे यांना कुठेतरी सत्तेचा माज आल्यासारखंच दिसतंय. तर दानवेंच्या जे काही कॉन्स्टिट्युएन्सी असेल तिथल्या लोकांनी याला जरा गांभीर्याने घ्यायला पाहिजे आणि परत असे लोक सत्तेत यायला नको असं कुठेतरी बघायला पाहिजे. धन्यवाद. धन्यवाद दीपकजी, आपण या सगळ्या संदर्भात बोललात त्याच्याबद्दल. पुन्हा एकदा सुनील तटकरे यांच्याकडे जाऊया. तटकरे साहेब, आपण ऐकलं असेल पुन्हा एकदा की निवडणुकीतनं उत्तर द्यावं अशा प्रकारच्या वक्तव्यांना असं सगळ्या मंडळींचं म्हणणं आहे. एकूणातच आपण बघितलं तर भाजप सरकारची प्रतिमा थोडीशी सुटाबुटातलं सरकार अशी काहीशी आपल्याला बघायला मिळते, तशी चर्चा असते आणि अशा प्रकारचं वक्तव्य एकीकडे येतं. त्यामुळे ही प्रतिमा आणखी गडद होऊन शेतकरी विरोधी जी प्रतिमा आहे ती आणखी या ठिकाणी हायलाईट होईल. हो, निश्चितपणाने, कारण यांची ही भूमिका ही यांचा तोंडावळाच वेगळा आहे आणि ग्रामीण भागातले प्रश्न आणि विशेष करून शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण नसलेली माणसंच त्या ठिकाणी आहेत. परंतु जाण नसणं हा एक भाग वेगळा, परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये कदाचित तुम्हाला जाण नसेल, चांगलं काय बोलता येत नसेल तर नका बोलू. त्याला काहीतरी संवेदना देऊन त्याला काय आधार द्यायचा असेल तर कदाचित तुम्हाला देता येत नसेल तर नका देऊ. तुमच्या शब्द भंडारामध्ये शब्दकोश नसतील तर. पण त्याची या पद्धतीने एकतरीची विटंबना तुम्ही करण्याचं जे काय काम करतात हे अत्यंत निंदनीय आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीची प्रवृत्ती कदापि खपून घेतली जाणार नाही आणि त्याच्याबद्दलची योग्य ती भूमिका लोकांच्याकडनं निश्चितपणे घेतली जाईल. लोक घ्यायची त्यावेळेला घेतील, पण माझी स्पष्ट मागणी आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने याबद्दलची नैतिकता जर काही त्यांच्या मनामध्ये असेल तर त्यांची जबाबदारी घेऊन दानवेंवरती कारवाई केली पाहिजे. खूप खूप धन्यवाद तटकरेजी, आपण सविस्तरपणे आमच्याशी या सगळ्याबद्दल बोललात त्याच्याबद्दल. अजूनही आपल्याला फोनचा पाऊस पडतोय पण कार्यक्रमामध्ये इकडे आपल्याला थांबावं लागतंय. प्रातिनिधिक प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि सगळ्यांचं म्हणणं हेच आहे की खूप दुर्दैवी वक्तव्य आहे. अशा प्रकारे सत्तेची धुंदीही चढली आहे का आणि त्यातून हे वक्तव्य आलंय का? शेतकऱ्यांबद्दल काहीच वाटत नाहीये का? सगळ्याचा भाजपच्या नेतृत्वाने अतिशय डोळसपणे विचार करायला हवा. उघडा डोळे बघा नीट आणि नीट विचार करा काय प्रतिक्रिया येत आहेत. येणाऱ्या काळामध्ये निवडणुका देखील येऊ घातलेल्या आहेत, त्या संदर्भात मग आपल्याला याच्यातनं काही उत्तर द्यावं लागेल का या सगळ्या मतदारांना? ही सगळी परिस्थिती तुमच्या समोर आहे, तेव्हा नीट विचार करावा. रावसाहेब दानवेंनी अजूनही माफी मागितलेली नाहीये. या सगळ्या संदर्भात आम्ही ही बातमी जी आहे ती याचा देखील पाठपुरावा यापुढे करतच राहू. या खास कार्यक्रमामध्ये आत्ता इकडेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा. हे विषय तुम्ही सध्या बंद करा. कोणते? तूर खरेदी, ऊस खरेदी,
बाजरी खरेदी जे झालं ते सांगा. रडे धंदे करू नका. तुरीचं असं झालं, कापसाचं झालं, नाही राव यंदा साल बेकाराचे, बिलकुल काढून टाका डोक्यातून. हे का तुम्हाला जिथं सरकार आलं त्यानं काय केलं? मग झेडपीला आल्या कशा 22 जागा? आपल्या कार्यकर्त्यांना लढायचं नाही, आता लढायचं. आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं गोणा, ते आम्ही पाहू. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले. आणि पुन्हा काढायचं नाही तुरीचं गोणा, ते आम्ही पाहू. सगळी 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले. 1 लाख टनाला खरेदी दिली आता पुन्हा परवा, तरी रडतेच चाले. किती मेहनत करायला लागते हे साहेबांना येऊन पहा म्हणा. म्हणजे स्वतः कागदी घोडे नका नाचू. तर यायनं का उपकार नाही केले शेतकऱ्यावर की तूर खरेदी हे केली म्हणून?